मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 5 मार्चचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, आजचा भाग जरा लेट आला बरं का, जवळपास 8:15ला आलाय. तर आजचा भाग म्हणजे खतरनाक आहे, कडक आहे, जबरदस्त आहे. आता सायली आणि अर्जुनला स्पष्टपणे कळलंय की प्रिया खरी तन्वी नाहीये. हे सगळं कसं झालंय बघत राहा. ठरलं तर मग आजचा एपिसोड पापणी न लावता बघूनच दाखवा प्रेक्षकांनो. लय भारी कडक एपिसोड आहे. काल आपण पाहिलं होतं की सायलीच्या लक्षात आलं तिच्या वहीचा कागद प्रियाने फाडलाय. सायली प्रियाचा पाठलाग करते आणि तिचा हात धरते आणि म्हणते, प्रिया प्रिया थांब, प्रिया काय आहे तुझ्या हातात, दाखव. प्रियाने तो कागद तिच्या हातात लपवलेला असतो आणि ती निघून जात असते तिथून, कारण तिचं नाव लिहिलेलं असतं त्या कागदावर. सायली तिच्या मुठीतनं तो पेपर असा हिसकावून काढते आणि म्हणते, काय ग प्रिया, काय आहे हे? चिंदी चोर हा शब्द तुझ्यावरनच आला असेल ना प्रिया. वहीचे कागद पण फाडायला लागलीस तू, तेही सोडायचे नाहीयेत का तुला? थांब, तू अशी नाही ऐकणार, चल चल माझ्या बरोबर. सायली प्रियाचा हात धरून तिला ओढून नेत असते बरं का आतमध्ये. प्रिया म्हणत असते, थांब ना सायली, अगं काय करतेस. तेवढ्यात अर्जुन येतो बाहेर आणि विचारतो, काय ग सायली, काय झालं? सायली म्हणते, अहो हिने माझ्या वहीचा कागद फाडला. हिला असं वाटलं की हिने कागद फाडला म्हणजे झाकली मूठ झाकलीच राहील. बोलवा, तुम्ही सगळ्यांना बोलवा बरं. अहो अर्जुन आता पुढे सगळ्यांना बोलवणार. तेवढ्यात प्रिया म्हणते, नाही 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 नाही, बोलवू नका कोणाला प्लीज, कशाला उगाच सगळ्यांना बोलवताय, आधीच उशीर झालाय, सगळ्यांना कशाला त्रास देताय. प्रिया खूप गोड गोड वागायचा प्रयत्न करते बरं का. सायली म्हणते, काय ग प्रिया, तुला तुला कधीपासून सगळ्यांची काळजी वाटायला लागली ग? अर्जुन म्हणतो, तुला एवढं वाटतं ना तन्वी, तर तू आधी त्रास देणं थांबव. प्रिया म्हणते, हो अरे अर्जुन, मी कधीच त्रास देणं थांबवलंय. अरे मी खरं मनापासून सांगते तुम्हाला, मला ना माझ्या सगळ्या चुका कळल्यात, मी आता बदलली आहे. सायली म्हणते, तू बदलली आहेस, थांब, चल चल माझ्यासोबत. अशी अद्दल घडवते ना तुला आता प्रिया. एवढ्या मोठ्या प्रियाला सायलीने पुन्हा हात धरून त्या होळीजवळ आणलंय बरं का प्रेक्षकांनो. सायलीच्या चांगलंच अंगात आलेलं आहे आता. सायली आता प्रियाला त्या होळी समोर नेते आणि म्हणते, सायली आता धमकीच देते प्रियाला, प्रिया आम्हाला तुझ्याबद्दल बऱ्याच गोष्टी कळलेल्या आहेत, लक्षात ठेव. आता फक्त पुरावे मिळू दे ग, मग तुला सोडते का बघ. माझं रौद्र रूप असं बघशील ना तू नंतर प्रिया, कधी बघितलं नसेल तू आतापर्यंत. प्रिया आता इथे सुद्धा गोड 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 वागते बरं का. या दोघांची इतकं गोड बोलते. दोघांना म्हणते, अर्जुन आणि सायलीला, प्रिया तुम्हा दोघांना काहीही वाटू देत, पण यापुढे मी माझ्या चुकीचा एकही पुरावा तुम्हाला सापडूच देणार नाही, कारण मी चुका करणारच नाहीये. अर्जुन, सायली, मी खरंच सांगते, मला मनापासून या कुटुंबाचा भाग व्हायचंय. तुम्ही दोघांनी मिळून आज जे काही केलंय ना, त्यामुळे माझे डोळे पूर्णपणे उघडलेत. अर्जुन म्हणतो, आम्ही काय केलंय? प्रिया म्हणते, अश्विनने मला सांगितलंय माझ्या आईला बरं वाटावं म्हणून तुम्ही दोघांनी मिळून खूप खटपट केली आहे. त्यासाठी तुम्हा दोघांना खरंच खूप खूप थँक्यू. माझ्या आईला रक्त देणं माझ्या नशिबात नव्हतं, पण सायली तू तू धावून गेलीस ग माझ्या आईच्या मदतीला. मी तुझे उपकार कसे ग फेडू? सायली तिच्याकडे नुसती बघत असते बरं का प्रेक्षकांनो. सायलीला माहितीये हिचे नाटकं चालू आहेत म्हणून. आता प्रिया डोळ्यात पाणी बिणी आणते बरं का. सायली म्हणते, प्रिया तू हे असं काही बोलायला लागली ना की खरंच मला खूप हसायला येतं ग. अर्जुन पण आता हसतो बरं का. प्रिया म्हणते, मला माहितीये कोणाचाच, अगदी कोणाचाच माझ्यावर विश्वास नाहीये, पण मी तो मिळवण्याचा प्रयत्न करतेय. मला माझ्या केलेल्या चुकांचं प्रायश्चित्त करायचंय. सायली, अगं होळीचा सण यासाठीच असतो ना की सगळी निगेटिव्हिटी निघून जावी म्हणून. सायली, मी तुला शब्द देते, खरंच मी तुला शब्द देतेय, मी शपथ घेते अगं, सगळ्यांना सतत त्रास देणारी तन्वी मेली आहे. तुझ्या समोर जी उभी आहे ना, ती फक्त आणि फक्त पूर्णाजीची प्रेमळ नात आहे. तुझी मायाळू जाऊ उभी आहे ग तुझ्या समोर. आणि अर्जुन, तुझी बालमैत्रीण रे. या घरासाठी मला माझे प्राण जरी द्यावे लागले ना तरी तरी पण चालेल, पण यापुढे मी कधीही खोटेपणा करणार नाही, कधीच नाही. असली ऍक्टिंग करते प्रेक्षकांनो. अर्जुन बघतच राहतो तिच्याकडे. प्रियाला ऍक्टिंगसाठी खरंच बक्षीस मिळालंच पाहिजे हा प्रेक्षकांनो. काय ऍक्टिंग करते यार ही पोरगी. सायलीला माहितीये की हिचे नाटकं चालू आहेत. आपण मालिकेच्या पात्राबद्दल बोलतोय. प्रिया या दोघांना कन्व्हिन्स करते आणि तिला असं वाटतंय की हे दोघं कन्व्हिन्स झालेत, पण हे दोघं नुसते तिच्याकडे बघत राहतात बरं का. प्रिया आता तिथून एवढंच बोलते आणि निघून जाते बरं का. पण मनातल्या मनात काय विचार करते बघा, नेहमीप्रमाणे. सायली, तू या घरच्यांच्या मनात जसं तुझं एक स्थान मिळवलंय ना, मीही आता माझं ते स्थान मिळवणारच. काहीही झालं ना तरी मी या वैभवावर काही पाणी सोडणार नाहीये. त्यासाठी मला चांगलं वागावं लागलं तरी चालेल. प्रिया हे मनातल्या मनात बोलून जाते बरं का तिथून. अर्जुन ती गेल्यावर म्हणतो, अरे हिला खरंच असं वाटलं असेल सायली की आपण हिच्यावर विश्वास ठेवू. सायली म्हणते, आपण काय तिला आज ओळखतोय का?
तिच्या तोंडून प्रेमळ, मायाळू हे शब्द ऐकायला पण विनोदी वाटतात ना. अर्जुन म्हणतो, खरंच आहे, नाटकी आहे एक नंबरची. हिचं हिच्या आईवर पण प्रेम नाहीये. रक्त देण्यासाठी आईला कुठून कशीही आली असती ना ही वेळेवर. आली का ती? नाही. बघ ना अगं, आणि हॉस्पिटलमध्ये आली तर काय कारण दिलं? काय पपलू कारण होतं ग? लहान मुलांना पण कळेल की ही नाटक करत होती. सायली म्हणते, अहो, मला असं वाटतं तिने रक्त का दिलं नाही त्याचं कारण आपल्याला मिळू शकेल. म्हणजे मला असं वाटतं बघा, सायली आता अर्जुनला तिची आयडिया सांगते आणि सायलीची आयडिया वर्क केली आहे प्रेक्षकांनो. त्यांनी न असलं फुल प्रूफ प्लॅनिंग केलंय ना, म्हणजे आज ठरलं तर मग या मालिकेचा अगदी जबरदस्त कडक एपिसोड आहे प्रेक्षकांनो. प्रियाला त्या दोघांनी हालचालच करू दिली नाहीये. म्हणजे तुम्हाला वाटलं असेल की प्रियाने ब्लड चेंज केलं किंवा तिचा ब्लड ग्रुप रिपोर्ट अरेंज केला, पण तसं काही त्यांनी दाखवलंच नाहीये यार. कसला सॉलिड दाखवलाय आजचा एपिसोड. प्रियाला त्यांनी हलूच दिलं नाहीये काही प्लॅनिंग करण्यासाठी. सायली आता इथे फक्त ओठ हलवताना दाखवली आणि ती प्लॅनिंग सांगते अर्जुनला. अर्जुन म्हणतो, फॅन्टॅस्टिक यार बायको. सायली म्हणते, आपण आत्ताच अश्विन भाऊजींना फोन करूयात, ते नसतील झोपले, ते असतील प्रतिमा आत्याच्या जवळ, जागेच असतील ते, करा ना फोन आत्ता. अर्जुन म्हणतो, बरं चल, मी लगेच कॉल करतो अश्विनला आणि उद्याच अरेंज करायला लावतो ते सगळं, म्हणजे तन्वीला हालचाल करायला वेळच मिळणार. सायली म्हणते, हो ना, सगळ्यांसमोर जर तिने रक्तदान केलं ना तरच सत्य बाहेर येईल. अर्जुनने फोन लावलाय आता अश्विनला. तो विचारतो, अश्विन यार जागा आहेस ना? अश्विन म्हणतो, हो यार, बोल ना दादा, काय झालं? अर्जुन म्हणतो, प्रतिमा त्या बरी आहे ना अश्विन? अश्विन म्हणतो, हो अरे बरी आहे. काय रे दादा, कशासाठी फोन केला होतास? अर्जुन म्हणतो, अरे अश्विन, उद्या बघ धुळवड आहे. म्हणजे सायलीला असं वाटतंय की काहीतरी स्पेशल प्लॅन करावं. अश्विन म्हणतो, स्पेशल म्हणजे नेमकं काय करायचंय दादा? अर्जुन म्हणतो, अरे सायलीच्या डोक्यात ना फॅन्टॅस्टिक आयडिया आहे. म्हणजे उद्या आपण आपल्या घराच्या बाहेर एक ब्लड डोनेशन कॅम्प आयोजित केला तर. ते म्हणजे बघ, आपण घरातली सगळी माणसं ब्लड डोनेट करूच, ऑफकोर्स प्रतिमा त्याला सोडून. अश्विन म्हणतो, चांगली आयडिया आहे यार दादा. हॉस्पिटल्सला, ब्लड बँकला ब्लडची गरज असतेच. म्हणजे बघ ना, आज प्रतिमा त्याला आपण डोनर शोधत होतो तर किती धावपळ झाली आपली. अर्जुन म्हणतो, हो अरे त्यासाठीच. म्हणजे उद्या आपल्याला हे सगळं लगेच अरेंज करता येईल का रे अश्विन? अश्विन म्हणतो, हो दादा, तू टेन्शन नको घेऊ, मी लगेच हॉस्पिटलमध्ये सांगतो, सगळा सेटअप अरेंज होईल बघ सकाळीच. अर्जुन म्हणतो, चालेल यार, चल थँक्यू, भेटूयात आपण उद्या. अर्जुनने सगळी प्लॅनिंग केली आहे बरं का प्रेक्षकांनो. अर्जुन आता फोन ठेवतोय आणि सायलीला म्हणतोय, बघ सायली, आता तुझी आयडिया नक्की वर्क करणार. उद्या आपल्याला तन्वीचं ब्लड सॅम्पल मिळाल्यावर नक्की कळेल की एक्झॅक्ट तन्वी लपवते तरी काय. सायली म्हणते, अहो पण ते रक्ताचे नमुने ती बघण्याचा प्रयत्न करेल बरं का. अर्जुन म्हणतो, करू दे करू दे. अगं तिला आतापर्यंत सक्सेसफुल व्हायला बराच चान्स होता, कारण तो आपण तिला देत होतो. आता मात्र आपण तिच्या एक पाऊल पुढे राहायचंय सायली. सायली म्हणते, होय, आता प्रियाचे 100 अपराध भरलेत. आता वेळ आली आहे ते प्रियाचं एकूण एक सत्य समोर आणण्याची. बापरे प्रेक्षकांनो, मला तर खरं भीती वाटते, कारण पुढचा प्रोमो त्यांनी कसला बॉम्ब टाकलाय आपल्यावरती. म्हणजे सायलीला एक्झॅक्ट कळलंय की प्रिया खरी तन्वी नाहीये, म्हणजे ही कोणीतरी वेगळी आहे आणि खरी तन्वी कोणीतरी वेगळी आहे. आता तीच खरी तन्वी आहे हे काही तिला अजून कळलं नाहीये, पण टेन्शन घेऊ नका, स्टेप बाय स्टेप सगळं ओपन करतायत ते. आता इथून पुढचा सीन सकाळचा घेतलाय. पूर्णाजी सारख्या या प्रतिमा आत्याची घरी येण्याची वाट बघत असतात. त्यांना खूप काळजी वाटत असते प्रतिमा आत्याची. बाई आज सण आहे, आपली लेक कधी घरी येईल कधी नाही, असं त्या दरवाजाकडे सारखं टकलावून बघत असताना दाखवल्यात. इकडे अस्मिता म्हणते, हे मम्मा, अगो कसला घमघमाट सुटलाय, काय केलंय सायलीने? सायली अगो काय केलंयस? अस्मिता विचारत असते बरं का. सायली म्हणते, अस्मिता ताई, बदामाचा शिरा केलाय. प्रतिमा आत्याच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी ना, त्यांना ताकद मिळेल अशा गोष्टी बनवायला हव्यात ना अस्मिताताई. कल्पनाताई खुणवतात प्रतापरावांना आता, म्हणजे असं खाणाखुणा करतात. अहो पूर्णाईशी बोला ना. प्रतापराव मग पूर्णाजी जवळ जाऊन म्हणतात, पूर्णाई अगं काय ग, इतक्या वेळची वाट बघतेस, नको टेन्शन घेऊ, अगं येतील ते, निघालेत हॉस्पिटलमधनं, आला होता मला अश्विनचा फोन, तू नाश्ता वगैरे कर ना. कल्पनाताई पण म्हणतात, हो ना पूर्णाई, नाश्ता करा, नाही तर चहा घेता का? पूर्णाजी म्हणतात, नको ग बाई कल्पना, येऊ दे बरं प्रतिमेला, मी तिच्या सोबतच चहा नाश्ता घेईल. पूर्णाजी आता वाट बघतच असतात. तेवढ्यात प्रतिमा आत्या आल्या आहेत बरं का घरी, आणि अतिशय छान सुखरूप आणि टणटणीत होऊन परत आल्यात. आता प्रतिमा आत्या आल्यावरती सगळ्यांना छान वाटतं. प्रतिमा आत्याला तिथे हॉलमध्ये बसवतात ते, बैस बाई प्रतिमा. आणि मग या पूर्णाजी म्हणतात, अरे बाबा अश्विन, आपली प्रतिमा बरी आहे ना रे? नाही म्हणजे तूच सांग बाबा आता तिला समजावून.
मग अश्विन म्हणतो, "हो पूर्णाजी, आपली आत्या अगदी बरी आहे. पण फक्त आता तिला विश्रांतीची गरज आहे बरं." आता सगळेच जण प्रतिमा आत्याची काळजी घेण्यात म्हणजे एक-एक जण सांगतंय, की "आता काळजी घ्या तब्येतीची." रविराज म्हणतात, "ए प्रतिमा, तू ना आता अशीच हसत राहा बघ. जे काही झालं ना हॉस्पिटलमध्ये ते बघवलं नाही गेलं गं मला." सायली म्हणते, "बरं चला, चला. सगळ्यांसाठी बदामाचा शिरा केलाय. सगळ्यांनी नाश्ता करा बरं." आणि इथून पुढे त्यांनी आता ते सगळं ब्लड डोनेशनचा कॅम्प वगैरे जे काही त्यांनी लावलाय ना त्यांच्या अंगणामध्ये, त्याचं सगळे सीन दाखवले आहेत. प्रेक्षकांनो, म्हणजे बघा ना, आता जर ही तन्वी एक्सपोज झाली तर पुढे काय दाखवतील बरं ते? पण मला ना एका गोष्टीची खूप भीती वाटते. कारण मधुभाऊंना जेव्हा कळलं, की प्रिया ही खरी तन्वी नाहीये, तेव्हा मधुभाऊ पडले आजारी. आता जर सायली अर्जुनला कळलं तर काय होईल पुढे? म्हणजे आता स्टोरीमध्ये इंटरेस्टिंग ट्विस्ट आणलाय बरं का त्यांनी. आजचा एपिसोड प्लीज, प्लीज सगळ्या प्रेक्षकांनी लाईक करायला विसरू नका. आधीच त्यांनी एपिसोड उशिरा पाठवलाय. अर्जुन आणि सायली त्या कॅम्पची पाहणी करण्यासाठी बाहेर आलेत आता घराच्या आणि आता तिथे एक सिस्टर आहेत. त्यांना आवाज देतात अर्जुन, सायली. "एक्सक्यूज मी मॅम." त्या सिस्टर म्हणतात, "काय झालं सर?" सायली म्हणते, "मॅडम, आज आपल्याकडे हे रक्तदान शिबिर आहे. पण आम्हाला ना एका डोनरचा रक्त गट जाणून घ्यायचा आहे आणि त्याशिवाय काही त्यांच्या चाचण्या करायच्या आहेत आम्हाला." आणि अर्जुन म्हणतो, मॅडम, तिचं नाव ना तन्वी सुभेदार आहे बरं का. तुम्ही त्यांचं ब्लड सॅम्पल कलेक्ट कराल का? हे बघा, ही आहे ती." सायलीने आता तिचा फोटो दाखवला बरं का मोबाईलमध्ये. प्रियाचा फोटो त्या सिस्टरला दाखवलाय. हे सगळं प्रियाच्या नकळत सुरू आहे बरं का आणि तिला कळत पण नाही प्रेक्षकांनो. मी तुम्हाला आधीच हा सस्पेन्स सांगते. सिस्टर म्हणतात, "ठीक आहे, हरकत नाही. तुम्ही त्यांना इथे बोलवा. मी त्यांचं ब्लड सॅम्पल कलेक्ट करते." अर्जुन म्हणतो, "पण मॅम, एक रिक्वेस्ट होती. त्या इथे ब्लड डोनेशनसाठी येतीलच, पण त्यांचं सॅम्पल आम्ही टेस्ट करणार आहोत हे तुम्ही त्यांना कळू देऊ नका हां. म्हणजे रिपोर्ट आल्याशिवाय त्यांना कुठला आजार आहे, काय आहे हे कळणार नाही ना. त्यांना जर सांगितलं तर त्यांना टेन्शन येईल हो." त्या सिस्टर म्हणतात, "ठीक आहे, हरकत नाहीये. नाही सांगणार मी त्यांना." अर्जुन आणि सायली एकमेकांकडे बघतात आणि आता त्यांचा प्लॅन कसा हिट होतोय ते त्यांना कळतंय बरं का. मस्त दाखवलंय हां प्रेक्षकांनो आजचा एपिसोड. म्हणजे बघण्यातच मी इतकी मग्न झाले ना, की काय बोलावं मला शब्द सुचत नाहीये. आता इथून पुढच्या सीनमध्ये प्रतिमात्या वगैरे सगळे जेवायला बसले तसं दाखवलंय त्यांनी. आज ना स्पेशल रंगवलाय बरं का एपिसोड प्रेक्षकांनो. खूप मजा आली आहे बघताना. नक्की लाईक करा. रविराज म्हणत असतात, "प्रतिमा, तुला जे खायचंय ते तू खा." सगळेजण नाश्ता करत असतात ना. ते म्हणत असतात, की "तुला जे खायचं ते खा. अंजीर खा, बदाम खा प्रतिमा, पण तू पूर्ण बरी हो बरं का. सर्दी खोकल्याने आजारी पडणं ठीक आहे. त्याची परवानगी आहे. पण हे ना ॲडमिट वगैरे होणं हॉस्पिटलमध्ये ते नको रे बाबा. आता परत नको." सगळेजण आता स्माईल करत असतात. प्रतिमा त्या म्हणतात, "हो रविराज, मी घेईल ना आता काळजी स्वतःची." प्रतापराव म्हणतात, "प्रतिमा, तू नेहमी असं म्हणतेस आणि मग इतरांचा विचार करत बसतेस." विमल म्हणते, "प्रतिमा त्या, आता तुम्ही काळजीच करू नका. आमच्या सायलीताई तुमच्यावर बरोबर लक्ष ठेवणार बघा. तूप रोटी खाऊ घालतील आणि तुम्हाला जाडजूड करून पाठवतील." होळी आहे आज यांच्या घरी. सगळेजण खूप खुश आहेत. तेवढ्यात अर्जुन येतो बरं का आता घरामध्ये आणि सायली पण आलीच आहे त्याच्यासोबत. अर्जुन म्हणतो, "आत्या, आता ना तुझं हे असं आजार पण नको रे बाबा आपल्याला. आता तू तब्येतीची काळजी घे हां आत्या." चैतन्य म्हणतो, "अरे आता या आजारपणाचा विषय सोडा बरं. धुळवड आहे ना आज, मस्त मज्जा करूयात सगळ्यांनी." अस्मिता म्हणते, "हो हो, म्हणजे काय, मजा करायचीच आहे." चैतन्य म्हणतो, "अरे पण त्याआधी पेट पूजा करून घेऊयात." कल्पनाताईंनी त्याला भरपूर शिरा वाढलाय बरं का. शिऱ्यावर चैतन्य मस्त ताव मारतोय. तेवढ्यात प्रिया येते बरं का आणि प्रतिमा त्याला म्हणते, "आई, अगं ए आई, अगं तुला बरं वाटतंय ना?" सगळेजण तिच्याकडे पाहून न पाहिल्यासारखे करतात बरं का. प्रिया म्हणते, "आई, तुला आणखीन काही खावंसं वाटतंय का गं? मी तुला बनवून देऊ का?" आता कोणीच तिला रिस्पॉन्स देत नाही बरं का. लगेच पूर्णाजी विषय बदलतात आणि म्हणतात, "बरं झालं बाई. प्रतिमा, तू घरी आली आहेस ना, आता आपण धुळवडीला छान अन्नदान करूयात. अगदी डबल डबल अन्नदान करूयात. कसं वाटतोय हा बेत? दुप्पट अन्नदान करूयात." असं त्या म्हणतात. तर आता सायली म्हणते, "हो पूर्णाजी, ते तर करायचंच आहे. पण यावर्षी धुळवडीच्या निमित्ताने आम्ही आणखीन काहीतरी करायचं ठरवलंय." सुमन विचारते. सुमन पण आहे तिथेच. सुमन म्हणते, "काय करायचं ठरवलंय तुम्ही?" अर्जुन म्हणतो, "यावर्षी अन्नपूर्णा ट्रस्टतर्फे आपल्या घरी आपण ब्लड डोनेशनचा कॅम्प अरेंज करतोय. म्हणजे अरेंज केलाय. कसं वाटतंय ही प्लॅनिंग?" "नाही म्हणजे काल काय झालं, आत्याला ब्लड हवं होतं. कुठेच ते मिळत नव्हतं. किती शोधाशोध केली आपण. सायली होती म्हणून मिळालं ते ब्लड पटकन. पण तरी सुद्धा अशी अवस्था कोणाचीही होऊ नये म्हणून आणि म्हणूनच आपण हा ब्लड कॅम्प आयोजित केलेला आहे."
पूर्णाजीला अर्जुन आणि सायलीची कल्पना फार आवडते. अर्जुन म्हणतो, ऑब्विसली आता ही आयडिया वन अँड ओनली माझ्या बायकोची आहे. प्रतापराव म्हणतात, ते कळलं रे बाबा, अशा कल्पना फक्त सायलीला सुचू शकतात. अर्जुन म्हणतो, हो डॅड, एक्झॅक्टली. अस्मिता म्हणते, हो ग सायली, काय छान कल्पना आहे. मग ह्या सुमनताई पण म्हणतात, खरंच पुण्याचं काम करतायत हा तुम्ही. पण आता प्रियाला खटकलं ना, तिला समजतं की काहीतरी गडबड आहे बरं का. प्रिया मनात विचार करायला लागते, यांचं मध्येच काय निघालंय हे ब्लड डोनेशन वगैरे, हे सगळ्यांचं रक्त घेणार आहेत की काय. हे सगळं प्रिया मनातल्या मनात बोलत असते बरं का. प्रिया मनात म्हणत असते, काल तुम्ही ते रक्त द्यायचं टाळलं, पण आता आता हे मुद्दाम रक्त घेणार आहेत का. हे सगळं असं का करतायत हे दोघे जण, यांना माझ्याबद्दल काही संशय आला असेल का. बरं, आता त्याच्यातनं हा अश्विन तिलाच गुंतवतो बरं का सगळ्यात आधी. म्हणजे खरंच तिला हालचाल करायला वेळच मिळत नाही बरं का प्रेक्षकांनो. आता त्या अश्विनला विचारायला वाटतं की पहिला मान आपल्या बायकोला इथे तरी मिळावा. बघा प्रेक्षकांनो, अश्विन तिला म्हणतो, तन्वी, काल तुला तुझ्या आईला रक्त नाही ना देता आलं, मग आज तू या सगळ्याची भरपाई करू शकतेस. हा, आज तुला रक्तदान करायचंय बरं का तन्वी. आज तू जे रक्त देशील ना, त्यामुळे नक्कीच कोणाला तरी फायदा होईल बघ. लगेच प्रिया म्हणते, हो अश्विन, अरे थँक्यू, किती विचार करतोयस रे माझा. अर्जुन आणि सायली हसत असतात बरं का. आता प्रिया म्हणते, हो मी नक्की नक्की ब्लड डोनेट करणार. अश्विन म्हणतो, अरे ऑफकोर्स तू ब्लड डोनेट करणारच आहेस, पण या कार्यक्रमाचं इनॉग्रेशन पण तूच करणार आहेस. अश्विन म्हणतो, सगळ्यात पहिल्यांदा तुझं रक्त दिलं जाणार आहे. प्रियाला तिचं टेन्शन लपवता पण येत नाही बरं का. प्रिया इतकी भारी एक्सप्रेशन देते ना, माझं, हो का, बरं, चालेल ना, चालेल. सगळे तिच्याकडे पाहत असतात. आता प्रिया काहीतरी उद्योग करायचे म्हणून अश्विनला म्हणते, अरे आलेच हा अश्विन, मी जरा खोलीत जाते आणि आवरून येते. मी म्हटलं ना प्रेक्षकांनो, हिला हलूच दिलं नाही कोणी. अश्विन म्हणतो, अरे आवरायची काय गरज आहे तुला तन्वी, किती छान दिसतेस. चल चल चल, आवरायची वगैरे काही गरज नाहीये बरं का. चला चला, तुम्ही सगळे या बरं पटकन नाश्ता करून. आणि तन्वी तू चल माझ्यासोबत, किती गोड दिसतेस ग, चल चल चल. अश्विन तिला सोबत घेऊन जातो बरं का तिथे आता. आणि सगळ्यात आधी खरंच हिचंच रक्त दिलं जातं. म्हणजे आज त्यांनी जसे नेहमी दाखवतात ना की प्रिया काहीतरी आगाऊपणा करते आणि नेहमी अर्जुन सायलीच्या पुढे जाते, तसं त्यांनी आज न दाखवता आज सायली अर्जुन तिच्या कसे पुढे गेलेत ना, ते फार जबरदस्त रंगवले. मला तर मस्त वाटला बरं का आजचा एपिसोड, मजा आली आहे. म्हणजे बघताना इतकं मस्त वाटत होतं ना, काय सांगू. अश्विन आता तिला घेऊन येतो बरं का त्या कॅम्पमध्ये आणि म्हणत असतो, चल चल अगं तन्वी चल, सगळ्यात आधी तू कर हा रक्तदान. या ब्लड कॅम्पची डोनेशनची ही सुरुवात तुझ्यापासून होते ग तन्वी, मला खूप छान वाटतंय. आता हा अश्विन बिचारा डॉक्टर आहे, त्याला हे वाटणारच की आपली बायको सुरुवात करते म्हटल्यावर त्याला प्राऊड फील वाटणारच ना. ही त्याला म्हणते कशी, अरे मी काय म्हणते, अरे अश्विन, अरे दुसरं कोणी सुरुवात केली तर चालणार नाही का. अश्विन म्हणतो, अगं का पण, बस 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 बरं तन्वी इथे. अश्विन तिला सोडायलाच तयार नाहीये. अश्विन म्हणतो, तन्वी काही वेळ लागणार नाही बघ, आणि हे झालं ना की तू रूममध्ये आराम करत बस. प्रिया म्हणते, अरे काय ना अश्विन, मला ना जरा टेन्शन आलं रे, मी आधी कधी ब्लड डोनेट केलं नाहीये ना, आणि अरे मला इंजेक्शनची खूप भीती वाटते रे अश्विन. अरे म्हणजे मी काय करते, मी खोलीत जाते, थोडासा धीर गोळा करते आणि मग येते. तो तिचा हात सोडतच नाहीये. तो म्हणतो, नाही ग तन्वी, बस, हे काय बोलतेस तू, इंजेक्शनची भीती वगैरे वाटते काय ग तन्वी, मला आधी नाही सांगितलंस तू, आणि त्यात काय घाबरण्यासारखं आहे. अगं इंजेक्शनला काय घाबरायचं, अगं तुला कळणार पण नाही इंजेक्शन तुला कधी दिलंय. तू काय कर, डोळे बंद कर आणि घट्ट डोळे बंद कर, तुला समजणार पण नाही तुझं ब्लड कधी घेतलंय ते. तू तू टेन्शन नको घेऊ ग, मी आहे ना. आता मागे सुभेदार पण आलेत बरं का सगळेजण. पूर्णाजीनं खूप कौतुक वाटत असते हे सगळं अरेंजमेंट वगैरे बघून. अर्जुन आणि सायली लांबून बघत असतात, प्रिया कशी अडकली. अश्विन म्हणतो, अगं तन्वी, कालपासून तुझ्या मनात गिल्ट आहे की नाही की तुला तुझ्या आईला रक्त नाही देता आलं, म्हणजे प्रतिमा आत्याला तुला नाही ना रक्त देता आलं, पण आज तुला तो गिल्ट मोकळा करायची संधी आहे ना. आज तू रक्तदान करच, सुरुवात तुझ्यापासून. प्रियाला आता काही पर्याय शिल्लक राहत नाहीये बरं का. सायली म्हणते, मी काय म्हणते पूर्णाजी, बाबा आपण सगळे तिथे जाऊयात ना प्रियाकडे, आपल्या घरातली व्यक्ती पहिल्यांदा रक्तदान करते आणि तिच्यापासून सुरुवात झाली आहे ना. आता हे सगळे मागे सपोर्टसाठी उभे आहेत बरं का प्रियाच्या. प्रियाला हालचालच नाही करता येते, अगदी सगळे असे मागून गोळा झाले. तिचा चेहरा बघा ना कसा झालाय. आता ती ती सिस्टर म्हणते, मॅडम तुम्ही काळजी नका करू, अहो तुम्हाला कळणार पण नाही, एवढा माझा हलका हात आहे. अर्जुन म्हणतो, अरे पण मॅडम आधी ते कुठला तरी फॉर्म फिलअप करायचा ना, तो करून घ्यायचा असता.
मग प्रियाजवळ देतो बरं का अश्विन ते कागद आणि तो फॉर्म, ते पेन देतो तिच्याकडे आणि ते जे काही माहिती आहे ना तिचं नाव, गाव वगैरे वगैरे ते सगळं त्यामध्ये लिहिलं जातंय. प्रिया आता कशी वैतागली आहे बघा, तिला आता पर्याय शिल्लक नाही राहत हे सगळं करण्या वाचून, म्हणजे तिला रक्तदान करावंच लागतं. बरं एवढंच नाही बरं का प्रेक्षकांनो, आता ही रक्तदान केल्यानंतरही जेव्हा सगळे बिझी असतात ना तेव्हा तिथे जाते बरं का कुरापती करायला, पण तिथे सुद्धा अर्जुन सायली तिला रोखतात. अरे फार मजा आली आजचा एपिसोड पाहत. अश्विन म्हणतो, रिलॅक्स यार तन्वी, तू पुण्याचं काम करतेस, घाबरू नको बरं, चल तू कर, पटकन सही कर यावर. आता सगळं झालंय बरं का. आता या मॅडमनी प्रियाला, म्हणजे अर्जुन आणि सायली हसत असतात बरं का तिला. आता अश्विन म्हणत असतो, जा तू तिथे जा, या मॅडम आहेत आणि या तुला त्रास होऊ देणार नाही हं. आता त्या सिस्टर तिला घेऊन जातात, या मॅडम. आता तिथे पलंग वगैरे त्यांनी सगळं अरेंज केली आहे ना कॅम्पमध्ये. आता त्या हात धरून प्रियाला घेऊन जातात आणि म्हणतात, चला काही होणार नाही मॅडम, अहो घाबरू नका. प्रिया आता तिथे बसते बरं का पलंगावर आणि ते जी प्रोसिजर आहे ब्लड वगैरे घेण्याची ती सगळी तिथे त्यांनी सुरुवात केलेली आहे. प्रियाचं ब्लड सॅम्पल आधी त्या सिस्टरने इंजेक्शनमध्ये घेतलं आणि आता अर्जुन सायलीला असं ती खुणवते बरं का लांबूनच की मी सॅम्पल घेतलेलं आहे म्हणून. तेव्हा प्रियाने डोळे लावलेले असतात कारण तिला इंजेक्शनची खरंच भीती वाटत असते बरं का. मला पण इंजेक्शनची फार भीती वाटते बरं प्रेक्षकांनो, मी बघतच नाही इंजेक्शनकडे. मला ते इंजेक्शन पाहिल्यावर अशी भळच येते, असं वाटतं अंगात ताकदच नाहीये शिल्लक आपल्या. तुम्हाला पण असं होतं का? मला नक्की सांगा कमेंटमध्ये. तरी पण आपल्याला इंजेक्शन घ्यावंच लागतं कधी कधी. असो, आता प्रियाने कसं तोंड केलंय बघा इंजेक्शन घेतल्यावर. अर्जुन आणि सायली आता असे लांबून बघत असतात बरं का की त्यांनी ठरवलेला सगळा प्लॅन अगदी व्यवस्थित एक्झिक्यूट होतोय. आता अर्जुन आणि सायलीने पाहिलंय की ते ब्लड सॅम्पल कलेक्ट झालंय आणि ब्लड सॅम्पलचे रिपोर्ट पण लगेच आले आहेत बरं का प्रेक्षकांनो. हिचा ब्लड ग्रुप वेगळाच निघालाय, म्हणजे तन्वीचा ब्लड ग्रुप जो आहे ना तो काल काही दाखवला होता ना, ओ निगेटिव्ह का ओ पॉझिटिव्ह काहीतरी आहे ना. आता या प्रियाचा ब्लड ग्रुप ऑब्व्हियसली वेगळाच आहे आणि तो ब्लड ग्रुप पण अर्जुन सायलीला कळलाय. पुढच्या प्रोमोत सगळं दाखवलंय. आता अर्जुन आणि सायली प्रियाकडे जाऊन असे बघतात, प्रियाने रक्तदान सुद्धा केलंय. अर्जुन आणि सायलीचा प्लॅन एकदम हिट ठरलेला आहे बरं का प्रेक्षकांनो. मजा आ गया बॉस, हे खूप दिवसाने आज म्हणते मी. आता बघा हा, इथून पुढच्या सीनमध्ये त्यांनी सगळं धुळवडीचा कार्यक्रम दाखवलाय, म्हणजे सगळेजण मस्त आनंद साजरा करतायत. चैतन्य आलाय, विमल रंग लावते चैतन्याला. अरे चैतन्यासाठी पण कोणीतरी आणणार आहे हिरोईन, त्याला रंग लावणारी. तो बिचारा एकटा शोभत नाही हो. तर या सीन मध्ये आपण बघतोय की पूर्णाजीलाही रंग लावण्यात येतोय बरं का. कल्पनाताई म्हणतात, हॅपी होली पूर्णाजी. चैतन्य म्हणतो, हो हॅपी होली, पण तुम्हाला सांगतो या दिवसाची मी वर्षभरापासून वाट बघत असतो, कारण सुभेदारांची धुळवट म्हणजे अख्ख्या पनवेलमध्ये सगळ्यात भारी असते. मग प्रतापराव म्हणतात, करेक्ट. पूर्णाजी म्हणतात, हो पण त्या गाण्याच्या स्पीकरचा आवाज वाढवलास ना चैतन्य तर दणका बसेल बरं का तुझ्या पाठीमध्ये. चैतन्य म्हणतो, नाही पूर्णाजी, मी स्पीकरचा आवाज जास्ती वाढूच देणार नाही आणि तुलाही त्रास होणार नाही आणि अस्मिता ताईला पण नाही, पक्की गॅरंटी. आता प्रतापराव म्हणतात, गुड गुड, व्हेरी गुड, पण काय ग अस्मिता आणि प्रतिमा बाहेर नाही येणार का ग कल्पना? कल्पनाताई म्हणतात, अहो येणार होती प्रतिमा बाहेर, पण पूर्णाई म्हणाल्या की नको नको आराम कर, आजच आली आहेस ना हॉस्पिटलमधनं, त्यामुळे भाऊजी पण प्रतिमा आणि सुमन सोबत बसलेत खोलीमध्ये. मग पूर्णाजी म्हणतात, हो घ्यायलाच हवी प्रतिमाने काळजी स्वतःची. कल्पनाताई म्हणतात, अस्मिताचं काय, तिचा नवरा नाहीये बाहेर म्हणून तीही नाही आलीये बाहेर. मग अर्जुनची एंट्री दाखवली आहे बरं का प्रेक्षकांनो, अगदी धमाकेदार. कसला भारी दिसतोय बघा ना अर्जुन. यावेळेला त्याने गॉगल वगैरे लावलाय बरं का, त्यामुळे आणखीनच डॅशिंग दिसतोय. इथे त्यांनी एक गाणं ऐकवलंय आता आपल्याला अर्जुनच्या एंट्रीवर, आला होळीचा सण लई भारी चल नाचूया, हे गाणं ऐकवलंय आणि त्या गाण्यावर अर्जुन आणि सायली थिरकताना दिसताय बरं का आपल्याला. पूर्णाजीला तो जेव्हा रंग लावायला येतो अर्जुन, तेव्हा पूर्णाजी म्हणतात, तुझी बायको तिथे कोरडी उभी आहे बघ, तिला लाव की रंग. मग अर्जुन सायलीच्या मागे मागे असा फिरतो तिला रंग लावायला आणि या गाण्यामध्येच हे सगळे सीन आपल्याला बघायला मिळणार आहेत. सायली आणि अर्जुन आता एकमेकांना असं रंग लावतात आणि त्या गाण्यावर थिरकतात. प्रिया आली आहे बरं का तिथे आता हळूच, पण प्रिया पण मस्त दिसते हा प्रेक्षकांनो. तिचा ड्रेस पण खूप सुंदर आहे, मला आज आवडलाय हा प्रियाच्या ड्रेसचं कॉम्बिनेशन. सायलीचा ड्रेस पण सुंदरच आहे. प्रिया आता तिथे येते आणि मनात विचार करते, अरे या ब्लड डोनेशनचं मध्येच काढलं या अर्जुन सायलीने, मला आधी माहीत असतं तर मी काहीतरी केलं असतं यार, काहीतरी प्लॅन केला असता, पण अजूनही उशीर झालेला नाहीये, माझा ब्लड ग्रुप कोणाला कळला नाही पाहिजे, असा विचार करून प्रिया आता त्या कॅम्पमध्ये जाते बरं का.
अर्जुन तिच्यावर लक्ष ठेवून असतो. अर्जुनने एवढ्या म्हणजे डान्स करताना सुद्धा चैतन्याला खुणवलं आणि चैतन्याच्या कानात काहीतरी सांगितलं आणि चैतन्य लगेच प्रियाच्या पाठीपाठी जातो बरं का. पण तो डायरेक्ट प्रियाशी बोलत नाही. आता प्रिया त्या कॅम्पच्या तिथे जाते आणि तिचं ब्लड कुठे ठेवलेलं आहे ते बघत असते. आता एवढ्या सगळ्या डब्यांमध्ये हिचं रक्त कुठे सापडणार होतं बरं. असो, त्याच्यावर नावं लिहिलेली आहेत ना, म्हणून कदाचित ती शोधायचा प्रयत्न करत असेल. कोणी आपल्याला बघतंय का हे ती बघत असते, पण तिथे कोणीच नाही. सगळे रंग खेळण्यात बिझी आहे म्हणून प्रिया आता डाव साधायचा प्रयत्न करते, पण अर्जुनने तिचा डाव हाणून पाडलाय. लगेच तिथे चैतन्य येतो बरं का आणि अश्विनला म्हणतो, काय आहे डॉक्टर अश्विन, अरे कुठे आहात तुम्ही, केव्हाच तुम्हाला शोधतोय मी. काय यार, अरे काय तू मागच्या वर्षी पण असंच काही साजरा केला नाही सण हा आणि आता पण तसं, चल चल आपण रंग खेळायला जाऊयात बरं. अश्विन म्हणतो, अरे चैतन्य इथली अरेंजमेंट झाली ना की मी 5 मिनिटात येतो. चैतन्य म्हणतो, 5 मिनिटं वगैरे काही नाही. अरे बघ बघ तन्वी तिथे. अरे डॉक्टरची ड्युटी नंतर, आधी नवऱ्याची ड्युटी. जा तिला रंग लाव, पटकन ये यार, पटकन ये, दोघेही या, मस्त एन्जॉय करतोय आम्ही, चला पटकन. अश्विन आता प्रियाच्या मागे मागे जातो बरं का. चैतन्य त्याला मुद्दाम सांगतो हे, जेणेकरून प्रियाला काही करता येणार नाही. अश्विन आता प्रियाच्या मागे जाऊन उभा राहतो आणि तिला म्हणतो, तन्वी अगं तू इथे काय करतेस. प्रिया म्हणते, अरे तुलाच तर शोधत होते. त्या ब्लडच्या ह्याच्यात शोधत होती काय ती. असो, आता मुद्दाम असं दाखवते की काहीच करत नव्हती आणि अश्विनचा हात धरते आणि म्हणते, चल रे अश्विन, मजा करूया, चल चल डान्स करूया चल. आता प्रेक्षकांनो, अर्जुन सायलीने लांबून पाहिलंय बरं का की त्यांचा प्लॅन वर्क झाला. इथेच आजचा एपिसोड संपला आणि पुढच्या भागात आपल्याला दिसतंय अर्जुनने सायलीला मोबाईलमध्ये ते रिपोर्ट दाखवलेत. रिपोर्ट बघता क्षणी सायलीच्या पायाखालची जमीन सरकते. ती म्हणते, बापरे, अहो प्रियाचा ब्लड ग्रुप AB पॉझिटिव्ह आहे, म्हणजे प्रिया खरी तन्वी नाहीये. अर्जुन म्हणतो, येस सायली. सायली म्हणते, अहो म्हणजे अपघातानंतर हरवलेली आणि आता ही परत आलेली मुलगी या दोन्हीही वेगवेगळ्या आहेत. प्रेक्षकांनो, आता सायली अर्जुनचा शोध सुरू होणार आहे खऱ्या तन्वीसाठी. माय गॉड, म्हणजे प्रेक्षकांनो, आपण ज्या गोष्टींची आतुरतेने वाट बघत होतो तो प्रोमो फायनली रिलीज झालाय आणि हा अगदी खराखुरा 100% खरा प्रोमो आहे. मंडळी, ज्या सत्याची आपण आतुरतेने वाट बघत होतो ते सत्य समोर आलंय. कसा वाटला तुम्हाला आजचा हा एपिसोड रिव्ह्यू, मला कमेंटमध्ये नक्की कळवायचं. आणि उद्याच्या एपिसोडची आतुरतेने मीही वाट बघत आहे. नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. उद्या भेटूयात पुन्हा एकदा, ठरलं तर मग या मालिकेच्या इंटरेस्टिंग रिव्ह्यू मध्ये, कारण आता या मालिकेचे रिव्ह्यू बघायला, एपिसोड बघायला खूप मजा येणार आहे प्रेक्षकांनो. चला तर मग उद्या भेटूयात, तोपर्यंत टेक केअर, धन्यवाद.